सभागृह नेते असतील, महापौर उपमहापौर विरोधी पक्ष नेत्यांना नवीन कोऱ्या गाड्या ज्या आहेत महागड्या गाड्या एकंदरीत दिल्याचं पाहायला मिळतंय. मला असं वाटतं की ऑलरेडी अनेक ठेकेदार असे आहेत की ज्यांना वर्षोनवर्ष पैसे दिले नाहीत. बरोबर आहे. ठाण्यात आज आयुक्त म्हणतात की ठाणे महानगरपालिकेला कर्ज घ्यायची वेळ आली. मग गाड्यांचं नाट्य कशाला पाहिजे ना? तुम्ही या गाड्या देऊन तुम्ही ठाणे महानगरपालिकेत गेलात तर सर्व कॅबिनची कामं चालू आहेत. करोडो रुपयाची फक्त सभागृहांचे आणि विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनची कामं चालू आहेत. का पैशांचा खेळ करताय तुम्ही लोक? ज्या गरजेची कामं आहेत त्याच्यावर काम होत नाही, पाण्याचं धरण येणार होतं ते येत नाहीये. मुख्य प्रश्न बाजूला राहून शोषा करणं, गाड्या घेणं, महापालिकेतल्या केबिनवर करोडो रुपये खर्च करणं हेच काम सध्या महानगरपालिकेत चालू आहे. यांनी जनतेचं भलं होत नाही, यातून फक्त राजकीय नेत्यांचं भलं करण्याचं काम हे आयुक्तांच्या मार्फत सुरू आहे. सर, पावसामध्ये दीपक वगैरे होती त्याच्यावर तिला देखील अजून नुकसान भरपाई एकंदरीत दिली गेली पाहिजे. मी परत सांगतो की ठाणे महानगरपालिकेतल्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना लोकांची कुठल्याही प्रकारची जाण नाहीये. त्यांना त्यांचं कसं भलं करता येईल किंवा त्यांना आयशो आरामात महापालिकेत पुढची 5 वर्षे कशी काढता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्या कोण मेलं, कोण खड्ड्यात पडून मेलं, कोणाच्या घरात पाणी नाही याच्याशी त्यांना काही फरक नाही पडत. जेनझी आणि अल्फा या जनरेशन सोबत आता RSS संवाद साधणार आहे. त्यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आता हे झेनझी आणि RSS जे काय झेनझी मुलं ते RSSच्या नादाला लागणार नाही. ही मुलं आहेत ना, ही मतदान करताना पैसे विकत घेऊन मतदान करणारी नाहीत किंवा आंदोलनाला पैसे देऊन किंवा वडापाव खाऊन येणारी मुलं नाहीत. ही मुलं आंदोलनाला आले की स्वतःच्या खिशातनं 1000 रुपयाचा बर्गर खाणारी ही मुलं आहेत. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की यांच्या भूलतापाला बळी पडणार नाहीत. त्यांनी कितीही प्रयत्न करावा, हे लोक यांच्या भूलतापांना बळी पडणार नाहीत. हे एक आंदोलन तुम्ही पाहिलं आणि ही मुलं आता कुठे गेलीत कोणालाच माहित नाहीये. बरोबर आहे. पण जेव्हा कधी पुन्हा एखादं मोठं आंदोलन उभं राहील ना, त्याच्या 4 पटीने मुलं यापुढे रस्त्यावर उतरतील एवढं खात्रीने तुम्हाला सांगतो. त्याने कितीही संवाद साधू दे. एखादी गोष्ट चुकीची घडली, एखादी चुकीची गोष्ट घडल्याच्या नंतर एका मंत्र्याचा बळी याच्या पुढे प्रत्येक वेळेला जाणार हे तुम्हाला खात्रीने सांगतो. संवेदनशील वक्तव्य आहे पोलिसांचं. खरं तर तो काय ज्योतिषी होता ना, त्याला पुढे येणारा खड्डा आधी काढाला. बरोबर आहे. ज्यांच्यामुळे खड्डे पडत आहेत किंवा ज्यांनी खड्डे भरण्यासाठी करोडो रुपये सरकारकडनं घेतले त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. ना की तुम्ही त्या मुलाच्या दुःखात असताना त्याच्या कुटुंबाला असा प्रश्न विचारणं की तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का. मला असं वाटतं की ज्याने कोणी ज्या पोलिसांनी अशी स्टेटमेंट केली त्यांनी एक दिवस आमच्यासोबत यावं, बाईकवर बसून बाईक चालून दाखवावी आणि समोरचे खड्डे कसे अचानक येतात ते आम्ही त्यांना दाखवून देतो. माझं म्हणतं की अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या कुटुंबाचं मनोधैर्य तोडण्याचं काम पोलिसांनी कृपया करू नये. त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा आणि मी स्वतः त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनवर जाणार. अशा प्रकारचं पुढचं पाऊल तुमची भूमिका असते. काल आमच्या रवींद्र मोरे आमचे शहर अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आंदोलन करून काय होणार नाही, तर प्रशासनाला जाग येणं पण खूप गरजेचं आहे. कारण प्रशासनाला असं वाटतंय की एखादा माणूस गेल्याच्या नंतर काय 2 दिवस बोंबाबोंब होते त्याच्यानंतर मग लोक विसरून जातात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याची याच्यापुढे पाठपुरावा असते. जोपर्यंत एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत अशी कुठली घटना घडत नाही ना तोपर्यंत याचे डोळे उघडणार. माझी देवाकडे प्रार्थना आहे की या अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत आणि पुढे कोणाचाही बळी अशा खड्ड्यांमध्ये जाऊन कोणाचा खर्च करता करवता माणूस दगावला गेला नाही पाहिजे. ठाणे शहरातील खड्ड्यांवर डांबराचं मास्किंग केलेलं आहे, परंतु रस्त्याच्या काढीला देखील अजूनही भले मोठे खड्डे उघडच दिसत आहेत. मी तुम्हाला सांगतो हे करोडो रुपयाचे टेंडर काढतात. नाल्या सफाईच्या बाबतीत यांची हीच परिस्थिती आहे आणि दुसरीकडे खड्डे बुजवण्याच्याही बाबतीत त्यांचा हा व्यवसाय आहे. अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा हा व्यवसाय आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे असे खड्डे बुजवायचे टेंडर काढणं आणि त्यातून पैसे कमवणं हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे कायमस्वरूपी नीट रस्ते करायची परिस्थिती नाही. घोडबंदरचे खड्डे हे बुजवावे यासाठी किती आंदोलनं झाली. पण आजही तुम्ही घोडबंदरच्या रोडला गेला तर आजही तेवढेच खड्डे आहेत. सो यांना कळत नाही का? त्यांना सगळं कळतं. परंतु जर हे खड्डे कायमस्वरूपी बुजले तर यांचा पोट कसं भरेल? यांचा पगारावर पोट चालत नाही, यांचं कमिशनवर पोट चालतं. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपण झोडत नाही तोपर्यंत यांना अक्कल येणार. एक वेगळा प्रश्न होता. ठाणे महानगरपालिका